सोलापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने आज मंगळवारी आपला नगर परिसरात मोठी कारवाई करत क्रिसेंट शाळेने केलेले सार्वजनिक जागेवरील अतिक्रमण हटवले। महापालिकेने थेट जेसीबी लावून शाळेच्या आवारातील अनधिकृत बांधकाम पाडले आणि सार्वजनिक रस्ता मोकळा केला। सकाळी सुरू झालेल्या या कारवाईत अतिक्रमण निरीक्षक आणि त्यांच्या पथकाने कठोर भूमिका घेतली। शाळेने मूळ बांधकाम आराखड्याचे उल्लंघन करत सार्वजनिक रस्त्याच्या जागेवर केलेले अतिक्रमण हटवण्यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली। महापालिकेने यापूर्वीच शाळेला नोटीस बजावली होती, मात्र प्रतिसाद न मिळाल्याने आज थेट कारवाई करण्यात आली। तणावात कारवाई विरोध करणाऱ्यांना ताब्यात। या कारवाई दरम्यान कोणत्याही अनुचित प्रकाराला तोंड देण्यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। कारवाई सुरू होताच शाळेच्या काही कर्मचाऱ्यांनी महापालिका अधिकाऱ्यांशी वाद घालून कारवाई थांबवण्याचा प्रयत्न केला। चे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तात्काळ हस्तक्षेप करत विरोध करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली। पोलिसांनी परिस्थिती सांभाळताच जेसीबीच्या सहाय्याने अतिक्रमित बांधकामाचा भाग क्षणात पाडण्यात आला। यामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता, पण पोलिसांच्या सतर्कतेमुळे कोणतीही गडबड झाली नाही। नोटरी खरेदी दिली आहे, मग त्यांना रोड विकून नोटरी खरेदी दिली आहे त्यांना। कलेक्टर याने प्लॉट आहे तो कलेक्टर याने आरक्षण जागामध्ये 3 मीटरचा रोड अतिक्रमण करून त्याच्यामध्ये नोटरी करून प्लॉट पडून दिलेले आहेत। नवजीवन स्कूल आणि त्याचे संस्थापक आणि आयुक्त ओबास यांनी सांगितलं की ही पूर्ण कारवाई करा, जेवढं आरक्षणची जागा अतिक्रमण केली आहे तेवढं पूर्ण पाडून टाका। विष्णुकर साहेब, गोविंदराव आणि आमचे सोसायटी लोक तिथं होते। ओबास यांनी स्पष्ट साबित दिलं आयुक्ताने, हे पूर्ण पाडून टाका। त्यामुळे